शेतकरी बांधवांनो, पाणी दिल्याच्या नंतर किंवा वारा आल्याच्या नंतर आता आपली ज्वारी जी आहे ते कणीस भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि मग ते लॉडजिंग व्हायची, म्हणजे हे व्यवस्थित भरल्यास त्याचं वजन वाढल्याच्या नंतर ज्वारी पडण्याची शक्यता जास्त असते. तर हे पडू नये याकरिता तर बघू शकता कशा पद्धतीने ह्या शेतकरी महोदयांनी काय केलेलं आहे. तर पूर्ण हे जे आहे ते 2 ओळीतल्या जे काही ज्वारी आहे तर त्याचं जे आहे ते अशा पद्धतीनं बांधून घेतलेलं आहे. फक्त ह्याच्यात एक ड्रॉबॅक एवढाच आहे, जर आपल्या ज्वारी पिकामध्ये जर कानी रोगाचा प्रादुर्भाव जर असेल तर हे थोडंसं म्हणजे आपल्या त्या ज्वारीसाठी थोडंसं म्हणजे बाकीच्या कणसांना बाधित ते करू शकतं का. तर इथं तुम्ही बघू शकता, जसं आता हे सगळे कणस इथं लागलेले आहेत, पण इथं जर तुम्ही बघितलं तर काय हे केसाळ कानी पडलेलं हे कणीस आणि ह्याचे स्पोर्स जे आहेत ते इथं पडू शकतात. त्याच्यामुळे हे बाजूचे कणसंसुद्धा जे आहे ते बाधित होऊ शकतात. ही फक्त काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे. मात्र ज्वारी पडू नये म्हणून हे जे काही जुगाड ह्यांनी केलेलं आहे तर ते निश्चित म्हणजे आता भुईट्या जरी पाणी दिलं तर काय प्रॉब्लेम. यांनी हे इथं नाल्यावरून जे आहे ते भुईट्या पाणी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पडलेली ज्वारी किंवा ज्वारी पडू नये म्हणून जे आहे ते असं एकमेकाला बांधल्यामुळं ही ज्वारी व्यवस्थित जे आहे ते तिथं उभी आहे. इथून तिथून सगळा प्लॉट जो आहे तो ह्यांनी अशा पद्धतीनं जे आहे ते ह्या दुरीनं जे आहे ते बांधलेला आहे.